आज बनवूयात खमंग आणि लुसलुशीत असा आलू पराठा। त्यासाठी इथे मी 7 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने, 1 चमचा बडीशेप, अर्धा चमचा काळी मिरी बारीक वाटून घेतली। कढाईमध्ये 2 पळ्या तेल घालायचं। तेल गरम झालं की तयार केलेला मसाला घालायचा। काही सुके मसाले घालायचे, त्यामध्ये गरम मसाला, लाल मिरची पावडर, धने पावडर, हळद घालायची। 4 उकडलेले बटाटे मॅश करून घातले। चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्ध लिंबू पिळून घेऊन मसाला छान परतून घेतला। इथे मी घेतलेला आहे 3 वाट्या गव्हाचं पीठ। यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ 10 मिनिट रेस्टसाठी ठेवायचं। त्यानंतर अशा प्रकारे याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे। तर हे पहा, याच्यामध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे आणि वरतून व्यवस्थित बंद करून घेतलेला आहे। अगदी हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे। तर इथे मी पराठा लाटून घेतलेला आहे। दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचा। वरतून तेल किंवा तूप लावून घेऊ शकता। खमंग, मऊ, लुसलुशीत असा आलू पराठा तयार आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद।